नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। माझं नाव आहे गणेश जाधव। आता ई पीक पाहणीचे फॉर्म चालू झालेले आहेत। तुम्ही ई पीक पाहणीचे पीक पेरे ऑनलाईन करू शकता ई पीक पाहणी ॲप्लिकेशनवरून। तर सर्वांनी ई पीक पाहणीचे फॉर्म ऑनलाईन करायचे आहे। काही दिवस झाले, 1 महिना झाली त्या ॲप्समध्ये जराशी अडचण होती, तर आता ती प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे। आता तुम्ही खरीप हंगामचा ई पीक पेरे भरू शकता। तर पेरा कसा भरायचा हा नवीन फुल डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला शेतामध्ये जायचं आहे आणि शेताचं लोकेशन मागत असते तर लोकेशन बरोबर द्यायचं आहे। तर नियमानं फॉर्म भरा, माझं असं म्हणणं आहे। काही लोक कुठं बिन जाऊन कुठं बिन ई पीक पेरा फॉर्म भरतात, तर तसं करू नका। नियमानं फॉर्म भरा आणि फोटो हे शेतामधलाच काढा आपल्या, ठीक आहे। तर चला मी या पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की ई पीक फॉर्म कसा भरायचा। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरवर यायचं आहे आणि इथं ई पीक पाहणी ॲप्लिकेशनचं नाव इथं सर्च करायचं आहे आणि नवीन ई पीक पाहणीचे ॲप्लिकेशन तुम्हाला इथून ओपन करायचे आहे। ओपन केल्याच्या नंतर तुमच्या समोर सर्वात आधी विभाग निवडण्याचा ऑप्शन येईल। त्याच्यातला तुम्ही विभाग निवडायचा आहे। मी अमरावती विभाग निवडलेला आहे। नंतर जिल्हा निवडायचा आहे आणि तालुका। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तुम्हाला इथं पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर इथं सर्व माहिती तुमची तुम्हाला दिसून जाईल। इथं नाव दिसेल वरी आणि इथं तुम्हाला खाते क्रमांक टाकायचा आहे। हा खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर भूमी गट क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि इथं हंगाम खरीप करायचा आहे। गट क्रमांक तुम्ही सिलेक्ट केला की खाली जमिनीचे एकूण क्षेत्रफळ तुम्हाला इथं दिसेल। पोट खराब इथं टाकायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर इथं हंगाम, तर हंगाममध्ये खरीप निवडायचं आहे। पोट खराबचा ऑप्शन दाखवत नाही तर ते तसंच राहू द्यायचं आहे। त्यानंतर इथं हंगाम तुम्हाला खरीप करायचा आहे। त्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र तुम्हाला इथं टाकायचं आहे। इथं सिलेक्ट झालेलं आहे। त्यानंतर पिकाचा वर्ग मिश्र पीक असेल, बहुपीक म्हणजे 2 पीक असतील तर बहुपीक करायचं आहे आणि एकच पीक असेल सोयाबीन तर एक पीक करायचं आहे आणि तूर आणि सोयाबीन असेल तर बहुपीक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तूर आणि सोयाबीन आहे तर बहुपीक ऑप्शनवर क्लिक केले आहे मी। मुख्य पीक तुम्हाला इथं मुख्य पीक सिलेक्ट करायचं आहे। याच्यामध्ये सोयाबीनचं ऑप्शन बघा आता आलेलं आहे। पहिलं सोयाबीनचं ऑप्शन आलेलं नव्हतं, तर आता हे सोयाबीनचं ऑप्शन आलेलं आहे। याच्यावर क्लिक करायचं आहे। नंतर इथं तुम्हाला क्षेत्र टाकायचं आहे। तो इथं क्षेत्र टाकणार आहे मी आता 0.50 आर सोयाबीनसाठी आणि दुसरं पीक तेही आपण खाली सिलेक्ट करणार आहोत, ठीक आहे। तर इथं लागवडीचा दिनांक टाकायचा आहे। लागवडीचा दिनांक 6वा महिना जून, 16 जून आणि ओकेवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर दुसरं पीक इथं बघा हे ऑप्शन आलेलं आहे द्वितीयतम पीक, तर याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं निवडा करायचा आहे। इथं खरीप हंगाम करायचा आहे। इथं क्षेत्र टाकायचं आहे तुम्हाला 0.40 आणि इथं पिकाचे झाडाचे नाव इथं तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। इथं आता तूर करणार आहे मी। इथं तूर सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर लागवडीचा दिनांक इथं तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर जलसिंचनाचे प्रकार कोरडवाहू असेल तर कोरडवाहू करायचा आहे। इथं भरपूर प्रकार आहेत। कोरडवाहू
आहे आता कोरडवाहू केली आहे. सिंचन पद्धती इथं तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तर सिंचन पद्धती तुम्ही इथं कोरडवाहू केलं तर खाली सिंचन पद्धतीचा ऑप्शन तुमचं ओपन होणार नाही. ठीक आहे. तर आता तुम्हाला इथलच्या पुढे जा ऑप्शन याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं लोकेशन ऑन करण्यासाठी परमिशन मागते तर ओके बटनवर क्लिक करायचं आहे. अलाऊ लिमिटेड ॲक्सेस याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला फोटो कॅप्चर करायचा आहे. आता छायाचित्र पिकाचे छायाचित्र इथून निवडायचे आहे. ठीक आहे. तर आता मी इथून फोटो काढतो. आणि ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या पिकाचं चित्र काढायचं आहे. आणि ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे सहीचं निशाण आहे या निशाणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा आता फॉर्म इथं तयार झालेला आहे. इथं तुम्हाला सविस्तर माहिती व्यवस्थित बघायची आहे. बघा इथं मुख्य पीक आपलं सोयाबीन आलेलं आहे. त्यानंतर खाली तूर आलेली आहे आणि इथं डेट आलेली आहे त्याची. द्वितीय पिकाचे क्षेत्र आलेले आहे आणि इथं 2 पिकाचा फोटोही इथं दाखवलेला आहे. तर वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करतो. तर या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा एक मेसेज आपल्या समोर आता आपल्याला दिसेल. तर पहा मेसेज आलेला आहे. सूचना पिकाची माहिती समावली आणि अपडेट झाली आहे. ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर आता तुम्ही इथं दुसऱ्या पिकाचा फॉर्म भरू शकता. तर मागे यायचं आहे आणि होम पेज केलं तुम्ही तर इथं टाकून तुम्ही दुसऱ्याही तुमच्या शेजाऱ्याचा फॉर्म इथं भरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.